आकाशवाणी. सुरेखा जोशी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जीएसटी परिषदेची 42वी बैठक जारी. राज्यांसाठी कर्ज उभारणीवर चर्चेचा भर राहण्याची शक्यता. जेईई ऍडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर. आयआयटी मुंबई विभागातील 24 विद्यार्थी देशपातळीवर पहिल्या 100त. देशातील कोविड-19 रुग्ण बरे होण्याचा दर आता 84.34%. अझरबैजान आणि आर्मेनिया यांच्यातील संघर्ष कायम. आणि ईडन गार्डनवर पुन्हा फुलणार क्रिकेटचा बगीचा. आता सविस्तर बातम्या. जीएसटी परिषदेची 42वी बैठक आज नवी दिल्लीत होत आहे. वित्तमंत्री निर्मला सीतारामन बैठकीच्या अध्यक्षस्थानी असून वित्त राज्यमंत्री अनुराग ठाकूर आणि राज्यांचे वित्तमंत्री या बैठकीला उपस्थित राहतील. वर्तमान वित्त वर्षासाठी जीएसटी भरपाई पूर्ण करण्यासाठी केंद्रानं राज्यांना कर्ज उभारणीचे 2 पर्याय दिले होते. आरबीआयनं उपलब्ध करून दिलेला विशेष चौकटीतून 97,000 कोटी रुपयांचं कर्ज घेणं किंवा बाजारपेठेतून 2,35,000 कोटी रुपये उभारण्याचे हे पर्याय होते. 21 राज्यांनी जीएसटी महसुलातील तूट भरून काढण्यासाठी 97,000 कोटी रुपये कर्ज घेण्याचा पर्याय निवडला असल्याचं वित्त मंत्रालयानं सांगितलं आहे. कोविड-19 काळात कर्जांची फेररचना करण्याबाबत केव्ही कामत समितीनं केलेल्या शिफारसी जाहीर कराव्यात असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँकेला दिले. अर्थ मंत्रालयानं उद्योगांसोबतच वैयक्तिक कर्जदारांनाही दिलासा देण्याचा निर्णय घेतल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयानं हे निर्देश दिले आहेत. बँकांनी घेतलेल्या कोविड काळात कर्जाच्या मासिक हप्त्यावर व्याज आकारण्याचा कथित निर्णयाविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. त्यावरील सुनावणी सध्या न्यायालयात सुरू आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय तसंच नीती आयोगाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या रेज 2020 या कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावरील परिषदेचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून ही महापरिषद होणार आहे. आजपासून 9 ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या परिषदेत महामारीच्या सज्जतेसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, नवोन्मेषामुळे डिजिटायझेशनला चालना, समावेशक कृत्रिम बुद्धिमत्ता आणि यशस्वी नवोन्मेषासाठी भागीदारी आदी विषयांवर सांगोपांग चर्चा होणार आहे. सरकारच्या सबका साथ सबका विकास या घोषणेच्या अनुषंगानं समावेशक विकासासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कशा पद्धतीनं करता येऊ शकेल यावर विचारमंथन होणार आहे. भारतीय तंत्रज्ञान प्रशिक्षण संस्था आयआयटीमधील अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतलेल्या जेईई ऍडव्हान्स परीक्षेत पुण्याचा चिराग फलोर पहिला आला आहे. आज या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. गंगुला भुवन आणि वैभव राज यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवला आहे. कनिष्का मित्तल मुलींमध्ये पहिली आली आहे. आयआयटी मुंबई विभागातील 24 विद्यार्थी देशपातळीवर पहिल्या 100त आहेत. संपूर्ण जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या आता 3.5 कोटींच्या वर गेली असून आतापर्यंत 10 लाखांहून अधिक लोकांचा कोविडमुळे मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील जॉन हॉपकिन्स विद्यापीठानं दिलेल्या माहितीनुसार जगातील कोरोनाबाधितांची एकंदर संख्या आता 3,50,08,447 इतकी झाली आहे. अमेरिकेत सर्वाधिक 74,11,716 इतकी रुग्णसंख्या आहे. कोविड-19चे आतापर्यंत सर्वात जास्त 2 लाखांहून अधिक मृत्यूही अमेरिकेतच झाले आहेत. कोविड रुग्णसंख्येत सध्या ब्राझील जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. देशातल्या कोविड-19 रुग्णांच्या बरे होण्याच्या प्रमाणात दररोज वाढ होत असून रुग्ण बरे होण्याचा दर आता 84.34% झाला आहे. आरोग्य मंत्रालयानं आज सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार काल 76,000पेक्षा अधिक रुग्ण बरे होऊन घरी गेले. देशातल्या बरे झालेल्या रुग्णांची एकंदर संख्या आता 55,86,000 झाली आहे. देशात सध्या 9,34,000 रुग्णांवर उपचार सुरू असून ही संख्या आतापर्यंतच्या बाधितांच्या संख्येच्या 14.11% आहे.
काल दिवसभरात 74,442 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे देशातली कोरोनाबाधितांची एकंदर संख्या 66,23,000 गेली आहे. आज सकाळी संपलेल्या 24 तासात कोविड-19मुळे 903 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातली एकंदर मृत्यूसंख्या 1,02,685 झाली आहे. तर मृत्यूदर 1.55% झाला आहे. देशात सध्या दर 10 लाख लोकसंख्येमागे 140 जणांची कोविड चाचणी केली जात आहे. ही संख्या जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारसीपेक्षा 6 पटींनी अधिक आहे. काही राज्यांमध्ये चाचण्यांची सरासरी देशाच्या सरासरीपेक्षा अधिक असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. महाराष्ट्रात कोविड-19 उपचार पद्धतीतील सुधारणांमुळे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढलं असून मृत्यूदर कमी झाला आहे, असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल सांगितलं. मुंबईत उपनगरी गाड्यांची संख्या वाढली आहे. तसंच आजपासून हॉटेल्स, रेस्टॉरंट सुरू होत आहेत. त्यामुळे वाढणारी गर्दी लक्षात घेऊन नागरिकांनी कोविडची नियमावली पाळून सुरक्षित राहावं, असं आवाहन त्यांनी जालना इथं वार्ताहरांशी बोलताना केलं. राज्य सरकारही मुंबईतल्या आरोग्य सुविधेत कोणतीही कमतरता भासू देणार नाही, असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि संयुक्त जनता दलानं बऱ्याच विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. अद्याप जागा वाटपाबाबतची घोषणा झाली नसली तरी या आघाडीनं आपापल्या नेत्यांना त्यांच्या उमेदवारीबाबत आधीच कळवलं आहे. आज आघाडीच्या जागा वाटपाबाबतची घोषणा होण्याची शक्यता आहे. कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेस नेते D.K. शिवकुमार यांच्या महाराष्ट्र, कर्नाटक आणि दिल्लीतल्या विविध 14 ठिकाणांवर आज केंद्रीय अन्वेषण विभागानं छापे टाकले. यात 50 लाख रुपये जप्त केल्याची माहिती सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. कर्नाटकचे मंत्री असताना शिवकुमार यांनी खरेदी केलेल्या बेहिशेबी मालमत्तेची माहिती सीबीआयला सूत्रांकडून मिळाली होती. त्यानंतर सीबीआयनं शिवकुमार यांच्या विरोधात नव्यानं प्राथमिक चौकशी अहवाल दाखल केला आहे. अमेरिकेतील निर्यात नियंत्रण प्राधिकरणानं घातलेल्या प्रतिबंधांमुळे चीनमधील सर्वात मोठी चिप उत्पादक कंपनी सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग इंटरनॅशनल कॉर्पोरेशनला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. कंपनीच्या काही पुरवठादारांवर अमेरिकेनं निर्बंध लादल्याच्या वृत्ताला या कंपनीनं दुजोरा दिला आहे. यामुळे कंपनीच्या व्यवसायावर परिणाम होऊ शकतो, असं कंपनीनं एका निवेदनाद्वारे स्पष्ट केलं आहे. अमेरिका आणि अन्य काही देशांमधील कंपन्यांनी पुरवलेल्या सुट्या भागांवर या कंपनीचं उत्पादन बऱ्याच प्रमाणात अवलंबून आहे. अझरबैजान आणि आर्मेनिया यांच्यातील संघर्ष अद्याप सुरूच असून आर्मेनिया वादग्रस्त ठिकाणापासून बरंच दूर असलेल्या आपल्या शहरांवर हल्ला करत असल्याचा आरोप अझरबैजाननं केला आहे. अझरबैजानमधील गांजा आणि मिंगचेवीर या 2 मोठ्या शहरांवर आर्मेनियानं क्षेपणास्त्र हल्ला केल्याचं अझरबैजाननं म्हटलं आहे. या संघर्षात तुर्की हस्तक्षेप करत असल्याचा आरोप आर्मेनियानं केला आहे. तुर्की सिरियातून सैनिक पाठवत असून हे थांबल्याशिवाय युद्धबंदी शक्य नसल्याचं आर्मेनियाच्या पंतप्रधानांनी म्हटलं आहे. गेले सुमारे 6 महिने खेळाडूंविना सुन्या असलेल्या कोलकात्यातील ईडन गार्डन मैदानावर आजपासून क्रिकेट पुन्हा बहरेल. पश्चिम बंगालमधील खेळाडू कोविड नियमांचं पालन करत सराव सुरू करणार आहेत. खेळाडूंच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी वैद्यकीय पथक नेमल्याची माहिती बंगाल क्रिकेट संघटनेनं दिली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जीएसटी परिषदेची 42वी बैठक जारी. राज्यांसाठी कर्ज उभारणीवर चर्चेचा भर राहण्याची शक्यता. जेईई ऍडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर. आयआयटी मुंबई विभागातील 24 विद्यार्थी देशपातळीवर पहिल्या 100त. देशातील कोविड-19 रुग्ण बरे होण्याचा दर आता 84.34%. अझरबैजान आणि आर्मेनिया यांच्यातील संघर्ष कायम. आणि ईडन गार्डनवर पुन्हा फुलणार क्रिकेटचा बगीचा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
आकाशवाणी